माझं नाव दीपक कोतवाल. मी प्रोफेशननी आर्किटेक्ट आहे आणि डॉक्टरांच्या ह्या शिबिरातला मी तिसऱ्यांदा येतो आहे. त्यामुळे मी शिबिर कसं आहे या विषयावर जास्ती वेळ घालवणार नाही. मी डॉक्टरांच्या कल्पक बुद्धीला चा सन्मान करण्यासाठी माझ्या मनात आलेली एक, आणि मी जे आता सध्या प्रॉब्लेममध्ये आहे, माझं कॅटरॅक्टचं ऑपरेशन होऊन त्याच्यानंतर माझ्या रेटिनामध्ये सूज आलेली आहे. मेडिकल सायन्समध्ये या सुजेला फक्त इंजेक्शन हाच इलाज आहे. तो इलाज बराचसा अघोरी वाटतोय, त्याचबरोबरीला फार खर्चिक आहे. डॉक्टरांच्या ज्या काही कल्पना आहेत, स्टेटमेंट्स आहेत, त्या सगळ्यांचा मी खूप अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळे माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की या शिबिरातून आपल्या शरीराचं जे डिटॉक्सिफिकेशन होत आहे त्याच्यानी आपल्या रक्तावर प्रचंड पॉझिटिव्ह असा परिणाम होणार आणि त्या पॉझिटिव्ह परिणामामुळे रेटिनासारख्या जिथे पोचायला अशक्य जात आहे अशा जागेवर त्याचा परिणाम होऊन जी सूज येते ती सूज जाईल अशी मला मनापासून खात्री वाटते. आणि हे जर का झालं तर हा मेडिकल सायन्समध्ये एक मोठा प्रयोग, यशस्वी असा प्रयोग होईल आणि करोडो लोकांना त्याचा फायदा होईल. आता बाकीच्या गोष्टी इतर सर्व बोलतीलच. आता तुमचा काय अनुभव आहे? आता दिसण्यामध्ये काय फरक वाटला का या दिवसामध्ये? मला 8 दिवसाच्या ह्याच्यामध्ये बरचसं छोटी अक्षर वाचता यायला लागली आहेत. हा त्याचा एक मोठा पॉझिटिव्ह परिणाम मला दिसून आलेला आहे. याचा अर्थ काय होतो तुम्हाला काय वाटतं? याचा अर्थ 2 अर्थ होतात त्याच्यातले. एक जे तुम्ही प्राणिक म्हणजे ॲस्ट्रल बॉडीवर जे काही तुम्ही प्रयोग करताय त्याचा परिणाम आपल्याला दिसून यायला लागलेला आहे असं मला वाटतं. तुमची सूज कमी होईल असं वाटतंय? मला खात्री आहे त्याची, मला खात्री आहे. पण त्याला वेळ मला वेळ त्याला मिळणार नाहीये. कारण कसं आहे की आठवड्यामध्ये कमी, आठवड्याभरात. हा, आता ही गोष्ट काय माहिती का, ही गोष्ट डॉक्टरच सांगू शकतील. कारण मी त्याच्यासाठी किती दिवस थांबावं, मला किती दिवस थांबणं त्यांच्याकडून परमिशन आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. कारण त्याचे जे काही नंतर वेळ केल्यामुळे जे काही दुष्परिणाम होतात ते मला नको आहेत. का तुम्हाला स्वतःला आता कळेल म्हणजे आता स्वतःला सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला वाटतंय ना? अगदी सोपं आहे डॉक्टर. ही जी काय गोष्ट आहे ना ती मला वेळोवेळी करत राहील. अरे बाबा मला सुंदर दिसायला लागलेलं आहे हे मला ताबडतोब कळेल त्या गोष्टी. हां, परिणाम मला तो म्हणजे वेळ लागणार नाही, तो कळायला सुरुवात लगेच होणार. आता मी घरी गेल्यानंतर 1 तासाभरानी 2 तासाभरानी किंवा मी संध्याकाळी बाहेर पडलो की त्यावेळेस मला बाहेर पडल्यावर जे वाटायचं आता कसं वाटतंय याच्यापासून सगळी सुरुवात आहे. एक तर मुख्य म्हणजे आत्ताच जे काही लेक्चरमध्ये सांगितलं जातं त्याप्रमाणे ते उत्साह म्हणजे मणिपूर चक्र जागृत झाल्याचं जाणवतंय मला. हेच महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि निश्चित तुमचं सूज कमी होणार आहे, निश्चित सूज कमी होईल. तथास्तु, तथास्तु. आणि ही एक फार मोठी मेडिकल सायन्समध्ये क्रांती होईल, याच्याची मोठी क्रांती होईल आणि व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मी माझी त्याच्यामध्ये जेवढी मला शक्य आहे तेवढी माइंड पॉवर पण वापरण्याचा प्रयत्न करणारच आहे त्याबरोबरीला. कारण मी डॉक्टरांच्या बाबतीतले आता 3री वेळ आहे त्याच्यामुळे भरपूर अनुभव घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मी ही माइंड पॉवर वापरत असताना माझ्या डोक्यामध्ये शंकेची पाल मुळीच चुकचुकणार नाहीये. त्याचा आणखी फायदा होईल. ऍडिशनल तुमचे जे हिलर्स आहेत, प्राणिक हिलर्स, त्यांच्याकडून पण तुम्ही ते घेऊ शकता. त्याचं काय त्यात नुकसान नाही, आपलं फायदाच होणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर तुमचे जे मॅडम श्रावणी मॅडम, हो, त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच करू शकता. हो, तसं बघायला गेलं तर प्राणिक हिलिंगचा मी पण अभ्यास केलेलाच आहे. त्याच्यामुळे मला ते प्राणिक हिलिंग घेताना आणखी दुसऱ्याकडून घेताना मी इतरांपेक्षा जास्ती चांगल्या रीतीने ग्रहण करू शकतो. थँक्यू.